जय महाराष्ट्र मित्रांनो, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला काही न करता मुंबईमध्ये मोठं यश आता मिळत असल्याची चर्चा असतानाच उद्धव ठाकरेंचा महापौर मुंबईत होणार. एका दगडात ठाकरेंचे 3 पक्षी केले गारद. भाजप शिंदे सेनेसह इतर सगळ्याच विरोधकांना ठाकरेंनी केलं चितपट. मित्रांनो, अखेर शिंदे भाजप यांच्या घशातील घास अखेर ठाकरेंनी बाहेर काढत आपला महापौर मुंबईमध्ये बसवण्याचा केला प्लॅन यशस्वी. नेमकी काय आहे महत्वाची खबरबात आपण जाणून घेऊया. मुंबईच्या राजकीय इतिहासामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा सगळ्यात मोठा विजय, तर ठाकरेंचा आवाज बुलंद करणं हेच महाराष्ट्राचं काम. मित्रांनो, सविस्तरपणे बातमी जाणून घेऊया. देशाच्या राजकारणातील सगळ्यात मोठी बातमी, ज्या घोषणेकडे संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुका जिंकल्याच्या नंतर मुंबईचा महापौर कोण होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागले होते. भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला दोन्ही महायुतीला मिळून महापौरासाठी जे स्पष्ट बहुमत हवे होते ते मिळाले असून तर देखील त्यांचा महापौर आता होणार नाही हे आता दिसू लागलंय. आणि उद्धव ठाकरे मात्र भाजपचा, शिंदे सेनेचा कुणाचाही पाठिंबा न घेता महापौर कसे बनतील, ठाकरेंची शिवसेना मुंबई हातामध्ये कशी घेईल, एक नवीन समीकरण आणि नवीन राजकीय डावपेच टाकत उद्धव ठाकरेंनी सगळ्याच राजकीय पक्षांना मात्र चितपट केल्याची ही सगळ्यात मोठी बाब आता समोर येऊ लागली आहे. मित्रांनो, पुढच्या 2 मिनिटांमध्ये जाणून घेऊया मुंबईच्या राजकीय इतिहासामध्ये ठाकरेंनी अखेर टाकला नवीन डाव. या डावामध्ये भाजप, शिंदे सेनेसह सगळेच काच दणक्यात चितपट झाल्याची ही सगळ्यात मोठी बाब. मुंबईतून तर नेमकं काय मांडलंय समीकरण आणि ठाकरेंचा कसा होतोय मुंबईत महापौर हे आता आपण जाणून घेऊया. त्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि संपूर्ण व्हिडिओ बघणं खूप गरजेचं आहे. सुरुवातीला मित्रांनो, आपणास काय वाटतंय, मुंबईचा महापौर उत्तर भारतीय व्हावा का, की उद्धव ठाकरेंचा मराठी माणूस मुंबईचा महापौर व्हावा, याबाबत आपल्याला काय वाटतं? आपण देखील आपल्या मनातील महत्वाच्या भावना आमच्या समोर व्यक्त करा. राज्याच्या राजकारणातून या आलेल्या सगळ्या घडामोडी उद्धव ठाकरेंना नवीन बळ देऊ शकतात. आपण देखील आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा. तर जाऊया आता आपल्या महत्वाच्या बातमीकडे. मित्रांनो, 22 तारखेची आरक्षण सोडत मुंबईवर ठाकरेंचा महापौर बसवणार आहे. जिंकून देखील भाजप, शिंदे पाहतच राहणार कसे होणार ठाकरेंचे महापौर. आता आपण या सगळ्यात मोठ्या घडामोडीला समोर जाऊया. बीएमसी महापौर निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे काही न करता स्वतःचा महापौर बसवू शकतात. या समीकरणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तर ठाकरेंचा महापौर निश्चित. आता बघूया सविस्तर कसं आहे समीकरण. राज्यातील 29 महापालिकांमध्ये झालेल्या निवडणुकांचे निकाल लागलेले आहेत. आता तेथील नेते मंडळींना महापौर आरक्षणाचे वेध लागलेले आहेत. महापौर कोणाचा होणार यावरून इतर महापालिकांमध्ये थोडे थंडे वातावरण असले तरी मुंबई महापालिकेत मात्र गरमागरमीचं वातावरण दिसू लागलंय. देवेंद्र फडणवीस यांचा दावोस दौरा, इकडे एकनाथ शिंदेंनी ताज हॉटेलमध्ये घेतलेल्या आपल्या नगरसेवकांची बैठक, आणि तिसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने टाकलेली गुगली, महापौर तर आमचाच. यामुळे मुंबईचं वातावरण अतिशय हिवाळ्यामध्येच गरम झाल्याचं चित्र समोरून दिसत आहे. एकनाथ शिंदेंना वाटते आपला महापौर असावा, भाजपला वाटतंय आपला महापौर असावा, परंतु उद्धव ठाकरेंच्या आणि शिंदे सेनेच्या नगरसेवकांना वाटतंय महापौर हा शिवसेनेचा असावा आणि महापौर हा उद्धव ठाकरेंचा असावा. तसे स्पष्ट बहुमत न मिळाल्याने महायुती आणि ठाकरे आघाडी व काँग्रेस मिळून जर एक झाले तर त्यांची आघाडी अशा दोघांनाही संधी राहणार आहे. यामुळे दोन्ही बाजूंनी प्रयत्न सुरू झाल्याची देखील बाब आता समोर दिसते. महापौर कोण असणार, कोणाचा असणार, या गोष्टी 22 तारखेच्या आरक्षण सोडतीवरती पूर्णपणे अवलंबून आहेत.
यामुळे याकडे सर्व राजकीय पक्षांचं लक्ष लागलेलं आहे. या सोडतीमध्ये अशी एक संधी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दार ठोठावते, जी महापौरपद आपसुकच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदरामध्ये पडणार असल्याची ही बातमी तुम्हाला सुखावणारी असेल. देवाची इच्छा असेल तर महापौर आपलाच असेल, या उद्धव ठाकरेंच्या विधानामागे एक मोठे राजकीय आणि तांत्रिक गणित दडलेले आहे. यावरून असे वाटतंय, परंतु तरी या समीकरणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मुंबईची जेव्हा नोव्हेंबर 2025 मध्ये प्रभागांची आरक्षण सोडत जाहीर झाली, तेव्हा 2 जागा एका समाजासाठी आरक्षित ठेवल्या गेल्या होत्या. या 2 जागाच ठाकरेंचं नशीब पालटू शकणार आहेत. एकूण 227 जागांपैकी 114 जागा महिलांसाठी राखीव आहेत. यामध्ये ST, SC आणि OBC आदी महिलांना आरक्षण मिळालेले आहे. या सोडतीमध्ये 2 जागा अनुसूचित जमातीसाठी ST राखीव ठेवण्यात आल्या आहेत, तर अनुसूचित जातीसाठी एकूण 15 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. आता निकालानंतर ST साठी आरक्षित जागांवरती ठाकरेंचेच उमेदवार जिंकून आले आहेत. तिथे भाजप शिंदेंनी देखील आपले उमेदवार दिले होते, परंतु उद्धव ठाकरेंच्या शिलेदारांनी महायुती आणि काँग्रेसला पाणी पाजत दोन्ही अनुसूचित जमातीसाठी STच्या राखीव असलेल्या जागेसाठी आपला विजय या ठिकाणी संपादित केलाय. ST प्रवर्गातील दोन्ही जागांवरती ठाकरे गटाने विजय मिळवल्यामुळे जर महापौर पद अनुसूचित जमातीसाठी ST राखीव झाले, तर उद्धव ठाकरे यांचा महापौर होण्याचा मार्ग सुकर होऊ शकतो. महत्वाचं म्हणजे ST महिला आणि ST सामान्य असे दोन्ही जागांवरती आरक्षण होते आणि ठाकरेंची ST महिला उमेदवारही जिंकली आहे आणि ST सामान्यमधून पुरुष उमेदवारही जिंकला आहे. ठाकरेंना महापौर पदाचे दार ठोठावणारे हे प्रभाग आहेत प्रभाग क्रमांक 53 आणि प्रभाग क्रमांक 121. 53 मधून जितेंद्र वळवी तर 121 मधून प्रियदर्शनी ठाकरे या जिंकलेल्या आहेत. 2023च्या अधिसूचनेनुसार महापौर पद हे रोटेशनल असणार आहे. यामुळे ते महिला खुला प्रवर्गाकडून आता SC, ST किंवा OBC या प्रवर्गाकडे देखील जाणार आहे. असे झाले तर बहुमत असून देखील भाजप शिंदे शिवसेना यांना महापौर बसवता येणार नाही आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मात्र 2 त्यांच्या ST कॅटेगरीतील जागा जिंकल्यामुळे आपसुकच उद्धव ठाकरेंच्या हातात मुंबईची सत्ता येईल. मित्रांनो, या सगळ्या घडामोडीं पाठीमागे आपल्याला काय वाटतंय, आपण देखील आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.